मध्ये मी एक लहान मुलाचीच गोष्ट सांगणारा चित्रपट मी बनवला होता. आता ती प्रोड्यूस करून झाली, तयार झाली फिल्म आणि पैसे संपले. आता पुढे काय? सो चित्रपटासाठी निर्माता शोधणं हे एक माझं वेगळं स्ट्रगल आहे. तेव्हा तोपर्यंत त्याच्या लक्षात आलं होतं. तेव्हा त्याने सांगितलं की बाबा तू एक काम कर, तुझी काय फी होती ती मला सांग, फक्त तेवढी मी तुला देतो आणि फिल्म माझी मला परत दे. त्यावर ह्या माणसाने त्याला सांगितलं की तुझी फिल्म म्हणजे कुठली? न्यूज चॅनल भारतातले का बघावे अशा लेवलला पोहोचलेले. फार फार घाण, फार घाण. सोशल मीडिया प्रोफाईल ओपन केल्यावर त्यातल्या कुठल्याही पोस्टवर क्लिक करण्यापूर्वी वरचा आकडा बघून अरे हा मस्त आहे, असा कुठला मराठीमध्ये अभिनेता किंवा अभिनेत्री आहे जे खरी 100% गॅरंटी देऊ शकतात की मला घ्या आणि तुमच्या चित्रपटाचा एवढा धंदा होणारच? पण दुसऱ्या सिनेमाच्या रवीना टंडन वगैरे तिचा होकार. रवीना टंडन कशी काय तयार झाली, कशी काय हो म्हणाली, मला काही कळलं नाही. सकाळी 7ची शिफ्ट आहे, मला 9:30 होतील यायला. का बरं चला ओके, तू 7ला नाही येणार, 9:30ला येणार ना, ठीक आहे मी 9चीच लावतो शिफ्ट ना. मग नाही, मग मला 10:30-11 वाजतील का? आपल्याकडे ती लहानपणापासून म्हणच शिकवलेलीच आहे, दिसतं तेच विकतं. का एवढी जाहिरात का करायची माझी स्वतःची मी? म्हणजे कशासाठी? नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आपल्या मनोरंजन क्षेत्रातील काही जणांबद्दल ना मला नेहमी कुतूहल वाटत आलेलं आहे. म्हणजे समजा की त्यांनी कुठे कधी काळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली असेल, त्याचबरोबर ते अभिनय करतात. हिंदी मराठी चित्रपट वेब सिरीजमध्ये ते लहान मोठ्या भूमिका करताना दिसतात. असं करता 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 आपल्याला लक्षात येतं की त्यांनी काही चित्रपटसुद्धा दिग्दर्शित केलेले आहेत. जाहिरातींमध्ये सुद्धा काम केलेलं आणि जाहिरातींमधनं असे कलाकार आपल्याला दूरचित्रवाणीच्या संचावर दिसतात. यासाठी लागणारी क्षमता, सातत्य किंवा त्यांना असलेली मागणी आणि त्याच वेळेला ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे एकीकडे दिग्दर्शन, दुसरीकडे काम, हे कसं आहे ना जमतं, हे जमवतात, तर ते आपण जाणून घेणं आवश्यक आहे. आणि अशीच एक व्यक्ती म्हणजे आता मी त्यांना अष्टपैलू असंच म्हणेन, आणि ते आहेत ऋषी देशपांडे. नमस्कार. 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 तुमचं आमच्या या इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये स्वागत. धन्यवाद. आता तुम्हाला मी आता एवढी वर्ष पाहतोय, आपण भेटतोय, आपल्या भेटी ह्या औपचारिकच असतात. पण नंतर असं लक्षात येतं की अरे ही इतकी वर्ष आहेत, पण यांच्याविषयी जर जाणून घ्यायचा आपण प्रयत्न जर केला तर मला असं वाटतं ना खूप खोलवर माहिती मिळेल. पण हे जे सगळं आहे, हीची कामाची तुमची पद्धत आहे, कामं करतात, ह्याच्यामध्ये श्युअरिटी किती, म्हणजे सातत्य किती, अपडाऊन्स किती, अडथळे किती आणि आव्हाने किती? सातत्य आपण ठेवायचा प्रयत्न करत असतो. हां. श्युअरिटी म्हटलं जर का तर ती कमिशन्ड कामं जी असतात, म्हणजे डॉक्युमेंटरीज बनवणं, हां. ॲडव्हर्टायझिंग मधली कामं करणं, ॲड फिल्म्स, कॉर्पोरेट फिल्म्स किंवा अशी काही कामं करणं, याच्यामध्ये श्युअरिटी असते की त्याच्यात आपली गणितं ठरलेली असतात. आपल्याला एवढं काम करायचं आहे, आपल्याला एवढे पैसे मिळणार आहेत, त्याच्यात आपल्याला बसवायचं आहे आणि हां. आपल्याला एवढे पैसे त्याच्यातनं मिळायला पाहिजेत. हां. हे उलटं कॅल्क्युलेशन त्याच्यात करता येतं. चित्रपट बनवणे याच्यामध्ये मला वाटत नाही कोण श्युअरिटी देऊ शकेल की असा करणार मग त्याचा धंदा एवढाच होणार नक्की किंवा असं काय. म्हणजे अगदी ऑनेस्टली आत्ता जर का आपण पाहिलं तर असा कुठला मराठीमध्ये अभिनेता किंवा अभिनेत्री आहे की जे खरी 100% गॅरंटी देऊ शकतात की मला घ्या आणि तुमच्या चित्रपटाचा एवढा धंदा होणारच नाही. हां. असं मला नाही वाटत असं कोणी गॅरंटी देऊ शकतं. त्यामुळे प्रयत्न करत राहायचं, सातत्य ठेवायचं, बाकी यश मिळायचं ते त्या मार्गाने मिळेल. म्हणजे आणि मला वाटतं की म्हणजे अगदी ऑनेस्टली मी असे धंदेवाईक
हां कमर्शियल, हां जे चांगले असतात चित्रपट. पण तसा मी अद्याप बनवलेलाच नाही आहे. मी बनवलेले आहेत चित्रपट ते वेगळ्या वाटेचेच आहेत, जे थोडेसे काहीतरी सामाजिक विषय मांडणारेच चित्रपट मी बनवलेत, जे 2 बनवलेले आहेत आणि जे 2 रिलीज झाले आहेत ते. पण आता जर पाहिलं आपण तुमचं पहिलं चित्रपटाविषयी दिग्दर्शनाविषयी करू, पण नंतर मग तुम्ही जी कामं छोटी छोटी कामं करता इकडे. आता तुमच्या चित्रपटांकडे जर बघितलं, जिंकी रे जिंकी 2007 आणि त्यानंतर मोठी गॅप पडते आणि समायरा आलं. बरोबर. मग मध्ये मध्ये मी एक बाबा आकाशात आहे नावाचा आणखीन एक लहान मुलाचीच गोष्ट सांगणारा चित्रपट मी बनवला होता, जो आम्ही बायलिंग्वल बनवला होता. मराठी आणि हिंदी 2 अच्छा, भाषांमध्ये हां, हां. एकाच वेळेला शूट केलेला होता. आणि खूप साधी, छान, गोड गोष्ट होती. केतन करंडे नावाचा मित्र आहे माझा, त्याची गोष्ट होती ती. सो चित्रपटासाठी निर्माता शोधणं हे एक माझं वेगळं स्ट्रगल आहे. अच्छा. कारण कारण विषयच असा असतो की तो कमर्शियल नाही आहे, हे असं धडधडीत हां. दिसतं. म्हणजे जिंकी रे जिंकी थोडंसं हां. मागे जाऊन सांगेल, सांगतो. हो चालेल जिंकी ना. रे जिंकी जेव्हा बनवला, जिंकी रे जिंकी हा एका ट्रू स्टोरीवरती आधारित आहे. अच्छा. हां. प्रकाशाच्या उंबरठ्यावर नावाचं एक भाऊ गावंडे नावाच्या लेखकांचं पुस्तक आहे, त्यांच्या लहानपणीचं. हां. कसे ते शाळेत जायचे नाहीत, कारण त्या गावातल्या शाळेचा शिक्षक विद्यार्थ्यांना खूप शिक्षा करायचा, मारायचा आणि टिपिकल ती गावातली जुनी शाळा. विद्यार्थ्यांकडून तू हे आण, तू ते आण असं करून त्याचा तो जगायचा. आणि कसं त्यांना शाळेतून त्या शिक्षकाला मारलं, दगड मारला डोक्यात आणि खोक पाडली म्हणून त्यांना काढून टाकलेलं. आणि मग नंतर त्या शिक्षकाची बदली झाल्यावर गावात दुसरा शिक्षक आला आणि त्या शिक्षकाने हे शाळेतून पळालेल्या मुलांना परत कसं शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, त्याची ती हां. गोष्ट होती. आता भाऊ गावंडे असे शाळेतनं बाहेर काढलेले, त्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यानंतर ते खूप शिकले आणि ते महाराष्ट्र शासनात शिक्षण अधिकारी म्हणून जॉईन झाले. एवढा त्यांच्यात आमूलाग्र बदल त्या दुसऱ्या शिक्षकाने घडवला होता. सो असा विषय होता. आता ह्याच्यासाठी कुठला निर्माता सहज शक्य तयार नाही, होणार आहे, नाही. हां. तो नाहीच झाला. हां. मी साधारणपणे 30-32 लोकांना भेटलो होतो. त्याच्यात एक म्हणजे आता मला नाव नाही घ्यायचं मुद्दामून, पण एक एस्टॅब्लिश्ड मराठी निर्माता सुद्धा होता. आणि तो मला म्हणाला की सुपर्ब, मस्त, छान, गावची गोष्ट आहे, मजा आली, मला तर करायचंच आहे. आणि मी अवाक झालो. म्हटलं, अरे हा पहिला माणूस असा रिॲक्ट होतोय. हां. म्हटलं वा, हो चालेल. म्हणजे आता कसं करूया, एक काम करूया फक्त, तो तुमचा जो नवीन शिक्षक येतोय ना गावात, हां. तो तरुण आहे, बरोबर आहे ना? हां. म्हटलं हां. आता एक राखी सावंत बरोबर आपण एक लावणी टाकूया, मी करतो. म्हटलं थँक्यू व्हेरी मच. मला या भानगडीत पडायचं नाही अजिबात, कारण अच्छा. मला करायचं जे आहे हां. आणि तुमच्या मनात जे आहे याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे आणि तसं मला नाही काही करायचं आहे. मी जशी गोष्ट सांगितली तशीच करायची असेल तर आपण करूया. मी करायला तयार आहे. माझं स्क्रिप्ट सुद्धा तयार आहे. ती चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडियाला मी ते स्क्रिप्ट सबमिट केलं होतं. हां. त्यांनी सुद्धा रिजेक्ट केलं. हो. फायनली माझा एक मित्र आहे, आपल्या बहुतेक नाटक, सिनेमा याच्यातल्या लोकांचा एक महत्वाचा अड्डा असलेला रुईया. हां. रुईयावरचा एक खरं आहे, हां. रुईया नाक्यावरचा एक मित्र होता, आहे म्हणजे विक्रांत पाटील नावाचा. त्याला गोष्ट सांगितली. त्याच्या घरात ते शिक्षणाचं वातावरण होतं, त्याला ती आवडली. त्यांनी त्याच्या घरच्यांबरोबर डिस्कस केली. मग त्यांनी आणि मी, आम्ही दोघांनी मिळून पैसे जमावून ती फिल्म प्रोड्यूस केली. आता ती प्रोड्यूस करून झाली, तयार झाली फिल्म आणि पैसे संपले. आता पुढे काय? पण इन द मीन व्हाईल ती बऱ्याच फेस्टिवल्सना वगैरे पाठवलेली. आणि CFSI आणि भारत सरकार हे तेव्हा गोल्डन एलिफंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल भरवायचं लहान मुलांच्या फिल्म्ससाठी हैदराबादला. त्याच्यात ती फिल्म सिलेक्ट झाली आणि ती एशिया पॅसिफिक रिजनच्या फिल्म्समध्ये सिलेक्ट झाली. म्हणजे भारतीय फिल्म म्हणून फक्त नाही. हां. तिथे जाऊन तो जो मुलगा होता ज्याने पहिल्यांदा काम केलं होतं चित्रपटामध्ये, देवाशिष परांजपे नावाचा, त्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गोल्डन एलिफंट सुद्धा मिळाला.
सो तिथे पण मी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं त्यांना की म्हटलं हेच हेच ते स्क्रिप्ट आहे जे तुम्ही रिजेक्ट केलेलं होतं आणि हेच फिल्म बनल्यानंतर तुमच्या एशिया पॅसिफिक रिजनमध्ये ती सिलेक्ट झाली आहे. पण ती फिल्म पुण्याला प्रभातमध्ये आम्ही रिलीज केली आणि प्रभातमध्ये 1 वर्ष चालू होती. एकच शो होता माटेने, पण 1 वर्ष होती फिल्म तिथे. इन द मीन व्हाईल म्हणजे अजूनपर्यंत म्हणजे त्या फिल्मचं डेस्टिनेशन फक्त थिएटर हे नाही आहे. हे कुठेतरी माझ्या पण डोक्यात होतं, विक्रांतच्या पण डोक्यात होतं. सो आता ती कुठे नेता येईल, काय करता येईल? झालं, फेस्टिवल्स वगैरे झाली. 14 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये गेली. खूप सगळे अवॉर्ड्स मिळाले, रिकग्निशन मिळालं. ते सगळं झालं. त्यामुळे युनिसेफ, युनेस्को अशा वेगवेगळ्या संस्थांकडे जाऊन की याचं काही पुढे करता येईल का? युनेस्कोच्या साईटवर जाऊन तिकडे शिक्षणाशी रिलेटेड आणि भारतीय नावं काय काय आहेत ती मी शोधली. त्याच्यात मला असं कळलं की यांचं ऑफिस, एशिया पॅसिफिकचं ऑफिस तर दिल्लीलाच आहे. खूप भारतीय नावं. सगळ्यांना एक एक करून मेल लिहितोय. कोणी काही रिस्पॉन्डच करत नाही. अरे बापरे. म्हणजे मेल वाचलाय, ॲक्नॉलेज तरी करा एक हो. किमान की तुझा मेल मिळालाय, येस. मी वाचेन आणि तुला रिप्लाय देईन, काहीतरी म्हणा. कोणी काहीच नाही म्हणालं. एक दिवस माझं डोकं फिरलं. मी आणखीन घुसलो त्या वेबसाईटमध्ये आणि मला तिथे युनेस्को चेअर एशिया पॅसिफिक यांचा ईमेल आय डी मिळाला. त्या मिंजा यांग नावाच्या बाई होत्या, कोरियन. म्हटलं काय होईल, जास्तीत जास्त काय होईल, त्या पण रिप्लाय नाही करणार. मेल लिहून तर बघूया असं म्हणून मी मेल लिहिला एक, त्याच्याबरोबर सिनॉप्सिस फिल्मचे जोडले आणि त्यांना पाठवला. दुसऱ्या दिवशी दुपारी मला रिप्लाय आला. दुसऱ्या दिवशी दुपारी ॲक्च्युली. आणि त्यांनी रिप्लाय केला की मला ही फिल्म बघायची आहे, तर कसं करता येईल? तुमच्याकडे DVD किंवा CD किंवा असं काही असेल तर मला ती पाठवशील का? तुला इकडे येऊन ती दाखवता येईल? काय करता येईल? पण आता एशिया पॅसिफिक चेअर जर का त्यांना भेटायला मिळणार असेल तर फिल्मचं पुढे काय होईल ना होईल, आपण एक जाऊन तर बरोबर आहे. हां. भेटायला पाहिजे. म्हणून मी गेलो. त्यांनी लगेच तिथे अरेंज करूनच ठेवलेलं. त्यांच्या कॉन्फरन्समध्ये फिल्म लावली. त्या कॉन्फरन्स रूमच्या टेबलवरती सगळे ते भारतीय होते ज्यांनी मला रिप्लायच केलेला नव्हता. फिल्म बघितली त्यांनी. फिल्म संपली आणि त्यांनी मला सांगितलं की मला ही फिल्म पाहिजे आहे. त्यांचे जे कोण सबऑर्डिनेट्स होते त्यांना सांगितलं मला ही फिल्म पाहिजे आणि पुढच्या 1 तासात HRD मिनिस्ट्रीमध्ये कॉल लावा, मला भेटायला जायचं आहे. मला विचारलं तुझी फ्लाईट किती वाजता आहे, राहणार आहेस, काय आहे? म्हटलं नाही, मी उद्या जाणार आहे. तर कॅन यू कम विथ मी? तर म्हटलं हां, व्हाय नॉट. मग त्यांनी मला तो प्लॅन समजावून सांगितला त्यांचा काय आहे ते. सो त्यांना त्या फिल्मवरती बेस्ड एक टीचर ट्रेनिंग किट बनवायचं होतं आणि ते त्यांनी फिल्म बघता बघता त्यांच्या डोक्यात पॉइंटर्स काढून ठेवलेले होते. सगळं त्यांचं डोक्यात सगळं नक्की झालेलं. म्हणाला की तुम्हाला डब करून देता येईल का फिल्म? म्हटलं हां, देता येईल, नक्की देता येईल. कुठल्या कुठल्या भाषेत? तर म्हटलं तुम्ही सांगा. तर म्हणे लेट्स टू स्टार्ट विथ आमच्यासाठी तू हिंदीत करून दे, बाकी पुढे HRD मिनिस्ट्रीमध्ये मीटिंग काय होते ते आपण बघू. सो मला म्हणे कॉस्टिंग पाठव आणि आपण डब करून घेऊ हिंदीमध्ये. आणि आता आपण बसून त्यातले इम्पॉर्टंट पार्ट्स माझ्या ट्रेनिंग किटच्या दृष्टीने काय काय आहेत ते मी तुला सांगते. सो एक शॉर्टर एडिट मला बनवून दे. चालेल, डन. इमिजिएटली तिकडेच त्यांनी सांगितलं की एक लेटर आत्ताच्या आत्ता इश्यू करा, ही फिल्म त्याचं शॉर्टर एडिट आम्ही अक्वायर करतोय. तेव्हा मला असं झालं की करेक्ट, म्हणजे जी फिल्म ज्या कारणासाठी बनवली तिथे ती पोचली आता. हां. सो त्याच्यानंतर मग मी तो श्वास घेतला. सो कमर्शियली किंवा आम्ही ती बनवली कितीमध्ये होती तर 32 लाखात बनवली होती. तेव्हा सुपर 16 शूट केलेली होती. तर ते सगळंच त्याचे 70 लाख झाले का त्याचे 16 लाख झाले हे तेव्हा इममटेरियल होतं. हां. आता ती पोचली तिच्या डेस्टिनेशनला, हे समाधान जे होतं ते वेगळं होतं. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला तो निर्माता शोधणं, अशी वेवलेंथ जुळणारा
तो कठीण असतो कठीण 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 कठीण. आणि तो खूप कठीण आहे. म्हणजे नक्कीच कठीण आहे. हो. कारण पैसे जर का लावतोय माणूस तर त्याला त्याचे पैसे परत मिळायला पाहिजेत आणि पैसे लावतो तर मग त्या काळानंतर त्याला काहीतरी त्याचा फायदा पण मिळायलाच पाहिजे, विच इज अ फॅक्ट. तर 2012 मध्ये आम्ही ती बाबा आकाशात आहे नावाची फिल्म परत एकदा असंच भेटतोय, अनेकांना ऐकवतोय. याला कोणी चकमा नाही दिला. कोण नाही, कोण तयार नाही. पण मग एक विद्याधर भावे नावाचा एक म्युझिक डिरेक्टर आहे, तो चांगला मित्र होता म्हणजे आहे. आणि त्याच्या ओळखीचा एक हिंदीमधला दिग्दर्शक आहे, मुदस्सर अझीज नावाचा. हां. तर तो म्हणाला की अरे आपण एक काम करूया ना, एकदा मुदस्सरला ऐकाव, तो थोडा सेन्सिटिव्ह आहे, तो त्याला आवडेल, तो बघेल काहीतरी प्रोड्युसर आपल्याला काहीतरी करेल, मला ऐकवूया. भेटलो, मुदस्सरला ऐकवली गोष्ट, त्याला पण आवडली. तो पहिल्या झटक्यात म्हणाला की हां मला करायची आहे फिल्म, मी प्रोड्यूस करणार, तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त तुझं काम कर, बाकी सगळी टेन्शन्स मी बघणार. म्हटलं अरे वा चांगलं आहे. मग त्यांनी एक निर्माता आणला. त्या निर्मात्याचे म्हणजे काय म्हणायचं आता, त्याच्याकडे असलेले पैसे हे कुठून आलेले ह्याचा प्रश्न आम्हाला काही पडलाच नव्हता आधी. आता तो माझ्या फिल्ममध्ये पैसे टाकतोय एवढंच माझ्यासाठी हो, महत्वाचं हो. होतं. आणि फिल्ममध्ये ध्रुव तिखे नावाचा एक छोटासा 4 वर्षाचा मुलगा होता. अमेझिंग काम केलेलं, म्हणजे अमेझिंग काम केलं होतं त्यांनी. इतर आणखीन काही मुलं होती साधारण त्याच वयोगटातली, 4 ते 8 हां. या वयोगटातली मुलं होती. सगळ्यांनी सुंदर कामं केली होती. म्हणजे मुलांबरोबर काम करताना मुळात एक हे असतं की त्यांना काही इनिबिशन्स नसतात. त्याला काही कॅमेऱ्याची भीती नसते ना, त्याला समोर कोण तुम्ही, म्हणजे आपण भेटल्यानंतर मी ज्या आदवीने बोलेन ते त्याच्या डोक्यातच नसतं ना. नाही. तो असतो, तो राजा असतो, तो बिनधास्त त्याला वाटेल तसाच रिॲक्ट करतो आणि विच इज द बेस्ट थिंग. ती निरागसता असते. हां, ते सगळ्यात सुंदर असते ती. सुंदर असते. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक वेगळा आनंद असतो, ते एक वेगळं प्लेजर आणि खूप दिवस ते चालतात. खूप खूप छान सुखात असतो मी तेव्हा. सो त्या सगळ्यांनी सुंदर कामं केली होती. म्हणजे त्यांच्यासमोर कोण होते, तर डॉक्टर मोहन आगाशे, उषा नाडकर्णी, रवीना टंडन, कारण मराठी आणि हिंदीमध्ये केलेली. त्यांनी मुलांनी तो आता सूर्यवंशी आहे ना, तो कसा मारतो हां. पहिलाच बॉल स्टेडियमच्या बाहेर, IPL गाजवली. एक्झॅक्टली तशीच कामं केली होती पोरांनी. आणि ध्रुवनी तर एक्झॅक्टली तसंच काम केलेलं. कोण या तुम्ही समोर, मी फेकतो बाहेर, अच्छा. चोपलेला त्याने. आणि सुंदर अमेझिंग काम केलं होतं. त्या फिल्मचं सगळं झालं, शूट झाली, डब झाली, बॅकग्राऊंड म्युझिक झालं, गाणी झाली, VFX होते त्याच्यात बरेच, ते सगळे VFX झाले, कलर करेक्शन झालं. आता फक्त हे सगळं 3-4 वेगवेगळ्या ठिकाणी काम झालेलं आहे. आणि आता तो जो मधला मॅन आहे त्याने निर्मात्याला सांगितलं की पेमेंट्स बाकी आहेत अजून, तर मला एवढे लाख रुपये अजून पाहिजेत, विच वॉज अ फॅक्ट. म्हणजे माझे पण पैसे बाकी होते, माझ्या DOPचे आशिम बोस यांचे पण पैसे बाकी होते, आमचे एडिटर त्यांचे पण पैसे बाकी होते, जे अद्याप बाकीच आहेत. तर तो, आणि तोपर्यंत प्रोड्युसरच्या ज्यांनी पैसे घातले होते मुळात, विश्वजित गायकवाड, त्याच्या लक्षात आलं होतं की काहीतरी घोळ होतोय, जे आम्ही त्याला खूप आधीपासून सांगितलेलं, जरा लक्ष दे. तेव्हा तोपर्यंत त्याच्या लक्षात आलं होतं. तेव्हा त्याने सांगितलं की बाबा तू एक काम कर, तू मला हिशोब दे, ज्यांची पेमेंट्स राहिलेत ती मी थेट डायरेक्टली करतो आणि फिल्म माझी मी रिलीज करतो. तुझी काय फी होती ती मला सांग फक्त, तेवढी मी तुला देतो आणि फिल्म माझी मला परत दे. त्यावर ह्या माणसाने त्याला सांगितलं की तुझी फिल्म म्हणजे कुठली? हे बघ, हे लॅब कॉन्ट्रॅक्ट आहे, हे त्या स्टुडिओचं कॉन्ट्रॅक्ट आहे, हे ॲक्टर्सचं कॉन्ट्रॅक्ट आहे. तू कुठे आहेस? मीच तर आहे, हो. मीच आहे प्रोड्युसर. तू फायनान्स केलायस तर आता उरलेले पैसे दे, रिलीज मी करीन आणि मग तुझे पैसे तुला देईन मी परत. असं करून ते सगळं
गडबडलं. आता ते गायकवाडांचे पैसे कुठले होते, त्यांना कितपत त्याची पर्वा होती, ते मला काही माहिती नाही. कारण गायकवाडांचे मला वाटतं वडील PWD मध्ये खूप खूप मोठ्या पोझिशनला होते. गायकवाड सध्या आता एका राजकीय पक्षात काहीतरी पदाधिकारी आहेत. त्यामुळे ते आता हा सिनेमा येणारच आता नाहीये. नाही. आता कसं आता येणार गेलं, हो, सगळंच गेलं 2012 ते. 2013 2012. म्हणजे आता ते संपलं सगळं. आता केलं, आता काहीच नाही होणार त्याचं, ओ. काहीच नाही होणार. पण सो ती केली होती हा. आणि त्याच्यानंतर मग आता समायरा केली. पण तरी सुद्धा परत 10 वर्षाचा गॅप आहे, 10-12 वर्षाचा. हो, नाही 10-12 नाही ऍक्च्युली समायरा रिलीज उशिरा झाली. याचं कारण मध्ये ते एक कोविडचं हा आलं. हा. मध्ये एक सगळ्यांना आपल्याला झोप घ्यायला लागलेली झोप यायला जबरदस्ती. लागलेली. हा. मग त्यामुळे ते समाराच्या त्याच्या- वेळेला कसं घडलं मग निर्माता? नाही, समायराच्या वेळेला गोष्ट वेगळी झालेली होती. तर त्यांना एक वारीच्या बद्दल काहीतरी करायचं होतं. सो त्यांच्या डोक्यात एक डॉक्युमेंटरी बनवायचं होतं. मग त्यांच्या डोक्यात आलं की आपण एक चित्रपट बनवूया, ज्याची त्यांनीच एक आपली एक कथा लिहिलेली होती. पण मग समहाऊ वी मॅनेज टू कन्व्हिन्स देम की कथा अशी करण्याच्या ऐवजी आपण ती अशी अशी करूया, हा. की जेणेकरून आपण काहीतरी म्हणजे नुसतीच वारी दाखवतोय किंवा वारीतले प्रॉब्लेम्स फक्त म्हणजे कशी अस्वच्छता होते आणि मग त्याला कोणतरी सुधारायला जातं वगैरे असं काही न करता आपण त्याबद्दल बोलू. नो डाऊट तो महत्त्वाचाच विषय आहे. पण त्याच्याबरोबर आणखीन महत्त्वाचा विषय, जी खरोखरची घाण आहे चाइल्ड अब्यूजची, त्याच्याबद्दल आपण बोलूया असं म्हणून त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं. त्यांना पण ती कथा आवडली आणि मग ती झाली. काहीतरी एक सोशल इश्यू घेऊन जर का फिल्म बनवायची असेल तर निर्माता शोधायचा हा एक टास्क असतो. पण आता तुम्ही शोधताय? आता शोधतोय मी. आता काय प्रोसेस आहे? काय प्रोसेस काय सध्या? आता माझं साधारण फिल्म तयार आहे लिहून, जी टीनेज सुसाईड या विषयावरती आहे. जो परत एकदा खूप खूप मोठा झालेला आहे प्रॉब्लेम. विविध कारणांनी मुलं सुसाईड करतात. सो त्याबद्दल एक फिल्म करायची आहे. त्याच्यासाठी आता लोकांना भेटणं चालू आहे. आता अनुभव काय येत आहेत? अनुभव म्हणजे मी अजूनपर्यंत खरं म्हणजे व्हेरी ऑनेस्टली मी आत्तापर्यंत असं जाऊन कोणाला विषय ऐकवलेला नाही. कारण मला ते अजून पूर्ण स्क्रिप्ट रेडी व्हायचं आहे. ते स्क्रिप्ट आता होईल तयार. ते झाल्यानंतर पण आता हे नक्की आहे की नेक्स्ट फिल्म आहे ती त्याच्यावरतीच आहे. पण ह्या मागच्या 3 अनुभवावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल ना कसं आता हँडल करायचं? कसं हँडल करायचं हे थोडं आलं लक्षात. पण तरी पण ते कठीणच असणार आहे. म्हणजे नक्कीच कठीण असणार. नाही म्हणजे आता काय माहिती आहे, आता ज्याला एखादा निर्माता पैसे टाकतो सिनेमामध्ये, म्हणजे आताची मानसिकता जनरल म्हणजे की तो पहिलं काय बघतो रिटर्न्स किती आहेत. बरोबर. आणि त्यानंतर मग विषय येतो. करेक्ट. मग स्टारकास्ट येते, त्याच्या इंटरेस्टची स्टारकास्ट येते वगैरे वगैरे. म्हणजे तेच की परत एकदा मला तो असाच एक चांगलं इंटेन्शन असलेला प्रोड्युसर किंवा एक अशी संस्था असं धरूनच ते करायला लागेल. बरं, आता तुम्ही जे 3 फिल्म केल्या, आता पहिल्या सिनेमामध्ये जर बघितलं तर भारत गणेशपुळे, वैभव मांगले अशी कलाकार आहेत. यांचे काय अनुभव? कारण त्यावेळेला ते इतके नावारूपास नव्हते आले. नवीनच होते, म्हणजे अगदीच नवीन होते. मग तुमचे अनुभव त्यावेळेचे? काय नाही मस्त मजेत. म्हणजे आमची तर तेव्हा ती काय म्हणायचं, एक कोकणात जाऊन सुट्टीच होती. खूप खूप छान सगळेजण अगदी साध्या अशा, म्हणजे आता तर साधी हॉटेल सुद्धा बरी असतात. तेव्हा तशी नव्हती सुद्धा. आणि आम्ही खेडच्या पुढे आणखीन गावात जाऊन शूट केलेलं. आम्ही खेडला राहत होतो. अगदी साधं हॉटेल होतं, लॉजच म्हणावं असंच हॉटेल होतं. पण त्याच्यापेक्षा चांगलं असं जवळपास काही नव्हतंच. त्यामुळे कोणाकडे काही पर्यायच नव्हता. सगळेजण तिथेच होते, सगळे सुखात होते, सगळे मजेत होते. तेव्हा तिथे काही म्हणजे आता कसं शूटिंगला गेलं की तिकडे व्हॅनिटी तरी असतेच. तेव्हा तो पण प्रकार नव्हता. लोक घरात जाऊन बसायचे आणि
काय नाही, मजेत होते सगळे. देबू देवधर होते. अरे वा, सो अच्छा. देबूदा होते तर एक वेगळा, एक त्यांचा एक ऑरा होता. उगाच कोणीतरी नाही, फार शहाणपणा करायलाच जाणार नाही एवढं तर नक्कीच होतं देबूदा असताना सेटवर. आणि जर का देबूदा ह्या परिस्थितीत राहतायत तर कोणाची टाप आहे की नाही नाही मी नाही राहणार इकडे असं म्हणेलच कसा कोणी. पण तुम्ही ते गावात शूटिंग केलं तर तुम्हाला ते विषयानुसार चांगलं बेनिफिट मिळालं हो, है ना, ते हो. विषय आला त्याच्यामध्ये म्हणजे ते. बट दुसऱ्या सिनेमाच्या आला रवीना टंडन वगैरे तिचा होकार. ते मुदस्सर आधीपासून हिंदीमध्ये आहे. तेव्हा सुद्धा आम्ही म्हणजे रवीना टंडन हा खरं म्हणजे माझ्यासाठी शेवटचा पर्याय होता. पण पण तो चालला शेवटी पदरी. आम्ही 2-3 जणांना भेटलो होतो, 2-3 जणींना भेटलो होतो. सांगणार नावं. नाही आत्ता नको ते. म्हणजे ती नावं नको हा, सांगायला. फक्त जनरलचा काय अनुभव काय आहेत. हां, पण मुळात कारण काय होतं, की ती गोष्ट जी होती ती मुलाची होती, त्या लहान मुलाची होती. मुलाच्याच अवतीभोवती फिरणारा सिनेमा होता तो. अख्खी त्या मुलाची गोष्ट होती ती. त्यामुळे त्या तेव्हाच्या ज्या हिरोईन्स होत्या, त्यांचं सरळ-सरळ होतं, की म्हणजे एक लहान मुलाच्या फिल्ममध्ये मी आई करायला का येऊ? त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते बरोबरच आहे. बरोबर. रवीना टंडन कशी काय तयार झाली, कशी काय हो म्हणाली मला काही कळलं नाही. पण ती पण तयार मला झाली. हिंदीतलीच पाहिजे होती. पण कारण मराठी हिंदी आणि असल्यामुळे. मराठी दोन्हीमध्ये करायचं होतं. मग मराठीतली हिरोईन हिंदीमध्ये चालेल का नाही चालणार? असा एक कमर्शियल विचार त्याचा पण होता. हा, ज्याची रिस्क जास्त होती. त्याच्यापेक्षा हिंदीतली हिरोईन मराठीमध्ये चालेल, हा. अशी सगळी त्याची गणितं होती. सो तर रवीनाचा तुम्हाला होकार मिळाला. हां, रवीना टंडन हो म्हणाली. ती करायला लागली. पण ती करायला लागल्यानंतर मग हळू-हळू त्यांचं सगळं ते हिंदी आणि असं सगळं चालू झालं. म्हणजे ती राहायचीच वेगळ्या हॉटेलमध्ये. मग ती टिपिकली की सकाळी 7ची शिफ्ट आहे. तर मला 9:30 होतील यायला. का? नाही, कारण मला वॉटर रिटेन्शन होतं. माझा चेहरा सकाळी सुजलेला असतो त्यामुळे मी घाणेरडी दिसते. तर ते कशामुळे होतं वॉटर रिटेन्शन? त्याच्यावरती काम कर ना. मी शूटिंगलाच उशिरा येणार. बरं चला ओके, तू 7ला नाही येणार, 9:30ला येणार ना? ठीक आहे, मी 9चीच लावतो शिफ्ट ना मग. नाही, मग मला 10:30-11 वाजले. का? आता तर झालं ना तुझं सगळं वॉटर रिटेन्शनचा प्रॉब्लेम झाला ना सॉर्ट हा. सकाळी 7ला उठल्यावर. 9:30 पर्यंत संपायला पाहिजे. पण मुळात तुम्ही पोचा, तुम्ही काम करा, मी उशिरा येणार. असं एक काय कारण काय त्याचं? काहीच कारण नाही. ये सरळ, काम कर आणि लवकर संपव आणि जा, आम्हाला पण जाऊ देत. बरं हे पण चला की काहीतरी करून आपण शेड्युलिंग तसं करू, ती सकाळी लागणारच नाही असं करू शेड्यूल वगैरे असं सगळं करून ते झालं मॅनेज. एका पॉइंटला असं झालं की आम्ही शूट करतोय आणि आणखीन पुढे गावात जाऊन शूट करतोय एका. आणि तिथे त्यांचं डिस्कशन असं चालू झालं की या पॉइंटला आता हा जो मॉन्टाज करतोय त्या मॉन्टाजच्या ऐवजी एक गाणं यायला पाहिजे रवीना टंडनचं. आणि त्यांचं तिकडे डिस्कशन चालू आहे. आमचं इकडे आम्ही शूट करतोय आणि तिकडे त्यांचं डिस्कशन चालू होतं आणि अचानक मला मुदस्सरने हाक मारली की जरा 1 मिनिट प्लीज. आणि खूप प्रेमाने, म्हणजे अत्यंत प्रेमाने, म्हणजे तोंड उघडल्यावर मधच बाहेर पडे एवढा गोड बोलायचा तो. बोलावलं मला आणि मला म्हणाला की यार रवीना जी ने क्या फैंटास्टिक सजेशन दिया है. म्हटलं काय? तर त्यांनी सांगितलं मला की असं ह्या पॉइंटला एक तिचं गाणं यायला पाहिजे, आईचं गाणं. म्हटलं का? आणि काय गाणं काय होणार त्या गाण्यात? मग त्यांनी सांगितलं मला की तो म्हणजे ती विधवा आहे त्या फिल्ममध्ये, ती नवरा वारलेला आहे आधीच आणि आता ती एका NGO बरोबर काम करते आणि त्या NGO मध्येच तिचा एक कलीग आहे आणखीन,
जो तिचा चांगला मित्र आहे, काही नाही आहे, म्हणजे काही त्यांचं अफेअर नाही, काही नाही, चांगला मित्र आहे फक्त. आणि कदाचित दोघांना कुठेतरी एकमेकाबद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे, एवढंच आहे, बाकी काहीच नाही आहे ओरिजिनल कथेमध्ये. आणि यांचं तर होतं की आता गाणं करूया आणि ड्रीम सिक्वेन्सच, आणि मग ते गावात जे काम करते ते गावकरी पण नाचतील वगैरे. म्हटलं हे बाबा काय म्हणणं काय आहे, म्हणजे काय करायचंय आपल्याला, आपण काय करायला आलो इथे आणि तुम्ही मला काय सजेस्ट करताय. म्हणजे नहीं, डोंट वरी, तू अभी टेंशन मत ले, तू गुस्सा मत हो, तू बहुत जल्दी गुस्सा होता है, तू ऐसा मत कर, शांति से सोच, अभी आज का शूट कंप्लीट कर ले, मैं आज रात को लिरिक्स लिखता हूँ, सीक्वेंस लिखता हूँ, हम लोग डिस्कस करेंगे, रात में बैठेंगे, बातें करेंगे, गप्पे मारेंगे, फिर रवीना जी के वहाँ पे जाएंगे, उनको भी सुनाएंगे. मला काही ऐकायचंच नाही आहे, मी हे ऐकणारच नाही, मी हे होऊच देणार नाही, मी शूटच करणार नाही आणि ना मी कोणाला शूट करू देईन. हे ऐसा मत कर यार. अपने डिस्ट्रीब्युटर का भी वही कहना. डिस्ट्रीब्युटर पण आला होता तेव्हा, त्याने त्यांची ती सगळी गणितं बरोबर असतात. माणसं अशी तू आत्ताच ये, तू नंतर ये, सेटिंग. हां, तर ते लोक पण होते सेटवर. ते पण मला सांगायला लागले की ऋषी यार कम ऑन प्लीज यार, ऐसा मत करो, थोड़ा सोचो ना, प्रोड्यूसर के बारे में भी सोचो, हमारे बारे में भी सोचो. रवीना जी है तो एक गाना तो बनता है ना. म्हटलं बिलकुल नाही बनता है. तिला जेव्हा मी गोष्ट सांगितली होती तेव्हा गाणं होतं का, नव्हतं. तेव्हा ती हो म्हणाली ना, हो म्हणाली. आता रवीना है तो गाना कसे बनता है, नाही बनता है गाणं, नाही करणार मी आणि होऊच नाही देणार मी ते गाणं. रात्री परत त्यांनी अटेम्प्ट मारला एक, आणि दुसऱ्या दिवशी जास्त वॉटर रिटेन्शन. दुसऱ्या दिवशी खूप वॉटर रिटेन्शन. मग 10:30च्या ऐवजी 12:30 झाले पोचायला. म्हटलं ठीक आहे, काय वॉटर रिटेन्शन वगैरे होऊ देत, माझ्याकडे मुलं आहेत, खूप चांगले चांगले सीन्स आहेत, आय विल डू दॅट. हे कुठे केलं तुम्ही? पुणे आणि आसपास. हां, अच्छा. मग शेवटी रवीना टंडन अशा पद्धतीने हां, चेहरा मग आता काय तोंड फुगलं होतं का सुजलं होतं त्या दिवशी मला नाही माहिती, पण उशीर झाला तिला यायला आणखीन. असं झालं होतं. आणि आपले मोहन आगाशे आणि उषा नाटणे यांच्या रोल चांगले असतील अगदी, नक्कीच. हो, खूप खूप. म्हणजे डॉक्टर आगाशे तर मग एकदम कम्प्लिटली प्रोफेशनल आहेत. बाकी ते डॉक्टर आगाशे आहेत, ते पुण्याचे आहेत, त्यांची आपली एक वागण्याची बोलण्याची पद्धत आहे. आता आपण त्यांना घेतलं आहे तर सगळं येणार आहे आपल्याकडे. सो तो चांगला होता, मजा आली, पण खूप चांगला होता एक्सपिरियन्स. आणि उषाताई आणि माझी खूप जुनी मैत्री आहे. म्हणजे विनयसोबत चाळ नावाची वाचाळ वस्ती केलं होतं, त्याच्यात सुद्धा त्या होत्या. तो त्या मला तेव्हापासूनच ओळखतात, त्यामुळे त्यांची पण खूप मला सवय आहे. स्पष्ट होत पहिल्या. सो काही नाही, त्या बाकीचं कोणाचं काहीच प्रॉब्लेम नव्हता, कोणाचाच प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही विनय आपटेंचा उल्लेख केला, मग विनय आपटेंकडे तुम्ही किती काळ होते? विनय बरोबर 7 वर्ष. चाळ नावाची वाचाळ वस्तीपासून सुरुवात केली आणि मग पुढे 7 वर्ष वेगवेगळ्या. मग तेव्हा विनय सुद्धा ॲड फिल्म्स करायचा, डॉक्युमेंटरीज करायचा, ते सगळंच. मग त्या काळामध्ये विनय करेल त्याच्यामध्ये मी आहेच, काही ना काहीतरी मी करतोच आहे, असं असायचं. मग मध्ये मग त्याच्यानंतर मग मी त्याच्याबरोबर काम करायचं बंद केलं. इंडिपेंडेंटली हळूहळू डॉक्युमेंटरीज वगैरे बनवायला सुरुवात केली. पण तुमचं स्लो स्टेडी हे खूप दिसतंय. हां, आरामात. हां, मग घाई करायला पाहिजे होती, असं आता मला वाटतंय. का? हां, म्हणजे मग काहीही झालं, फायनली कितीही झालं तरीही तुम्ही आता ओळख करून देताना म्हणालात जे, हां, की अरे हा दिसतो, हा असतो, पण हा कोण आहे? हां. हा प्रश्न मी जर का तेव्हा घाई केली असती आणि मी तेव्हा स्प्रिंट नसतं केलं, म्हणजे तुम्ही ससा बनण्याऐवजी कासव बनणं पसंत केलं. हां, तेच. तो मी जर का स्प्रिंट केलं असतं तर प्रोबॅबली हा प्रश्न नसता पडला, तुम्हाला आता ओळख करून देताना पडला नसता. हां.
पण स्लो आणि स्टेडी ठेवण्याचं काही कारण? कारण काय नाही, माझ्या स्वभावामुळे असेल. म्हणजे स्वतःला प्रमोट करायचं नाही की लोकांना भेटायचं नाही? हां, म्हणजे प्रमोट करायचं नाही हे तर हां, म्हणजे मी नाहीच केलेलं आत्तापर्यंत. म्हणजे मला ते नाही, मला येत नाही, मला कळत नाही कसं करायचं. हे बरं मला हे पण माहिती आहे, की कारण आपल्याकडे ती लहानपणापासून म्हणच शिकवलेलीच आहे. दिसतं तेच विकतं. पण तरी पण ते समहाऊ मला नाही जमलेलं. म्हणजे आता ते फार जास्त जाणवायला सुद्धा लागलंय ह्या सगळ्या विविध प्लॅटफॉर्म्समुळे, मीडियामुळे. पण हे आधीपासून जेव्हा फक्त वृत्तपत्रच होती, तेव्हा सुद्धा अशा अचानक कोणाची तरी एखादी बातमी वाचायला मिळायची पेपरमध्ये, की अरे, हा हे करतोय, हा हे ते करतोय. आणि त्यांनी आधी पण हे केलं, त्याच्या आधी हे केलंय, त्याच्या आधी ते केलंय. हे सगळं म्हणजे हे सगळं कसं येतं छापून? हे कसं काय होतं? हे मला कधी समजलं नाही. ना मी ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला, ना मी त्या भानगडीत पडलो, की असं काहीतरी जरा मध्ये-मध्ये येत राहायला पाहिजे. हां. यायला पाहिजे काहीतरी लिहून यायला पाहिजे, लोकांनी वाचायला पाहिजे, लोकांना कळायला पाहिजे. तुम्ही दिसलं पाहिजे ना. हां. तेच. ते मला नाही जमलं नाही मला. पण आता मला दुसरी बाजू सांगा. आता तुम्हाला हे जमलं नाही, की स्वतःचं प्रमोशन करणं, ज्याला आपण मार्केटिंग करणं म्हणतो, जे करेक्ट, गेल्या करेक्ट. हं. 15-20 वर्षामध्ये खूप वाढले. तुम्ही सोशल मीडियावर आहात. आहे ना. मग तिथे कुठे दिसता तुम्ही फार? म्हणजे? मग सोशल मीडियावर जे हॅमरिंग असतं ना, की आज मी ह्या दुकानात गेलो, उद्या मी हे खाल्लं, हां, पण परत पण अहो, ओके. सो मी आता ओके, आता चांगला आहे. विषय निघालाच आहे तर. आपण आत्ता सुद्धा जे बोलतो आहोत, ते आपण आपल्या किंवा माझ्या कामाबद्दलच बोलूया. हां, माझ्या पर्सनल हां. लाईफमध्ये मी काय करतोय? मी आज चहा कुठे प्यायलो? मी जेवलो काय? किंवा मी त्या जेवणाचे फोटो काढून टाकले की नाही? मग का लोकांना का कळायला पाहिजे? मी कुठला टूथब्रश वापरतो आणि कुठली टूथपेस्ट वापरतो? का सांगायला पाहिजे प्रत्येक गोष्ट? कशासाठी? मी कसा चालतो? मी गाडी घेतली तर मी नवीन गाडी घेतली तर का सांगू मी? मग काय गरज काय आहे? गरज काय आहे? आपली प्रत्येक गोष्ट सगळ्यांना कळायलाच पाहिजे याची गरजच काय आहे? पण हेच चाललंय ना. मग मला काही त्याच्यात रस नव्हे. अजिबात नाहीये. पण तुम्ही जर सोशल मीडियावर बघाल, की आज ह्या हॉटेलमध्ये खाल्लं, मग ह्या हो. हॉटेलमध्ये तुम्ही पण भेट हो. द्या. हो. किती छान आहे, तुम्ही या जेवायला आणि ऑथेंटिक आहे आणि असं आहे आणि तसं आहे. मला आवडलं. मी त्या मालकाला सांगतो, मस्त जेवण होतं, सुंदर जेवण होतं, मला खूप आवडलं. त्याच्यापुढे म्हणजे म्हणजे मला खरंच नाही कळत, की का एवढी जाहिरात का करायची माझी स्वतःची मी? म्हणजे कशासाठी? त्याने काय मिळणार आहे? पण त्यांना काहीतरी मिळत असेल ना? मिळत असेल. ते खुश आहेत ना, मग राहू देत खुश. खुश राहू देत सगळ्यांना. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं आपण त्याच्यातून असा एक निष्कर्ष निघतो, की तुम्ही काळासोबत स्वतःला बदललं नाही. हां, असं म्हणूया. पण असा बदल नाही घडवून देणार मी. नक्की नाही बदलून घेणार मी स्वतःला, की मी अच्छा, म्हणजे आता अ, असंच जर का करायचं असेल, हां. तर मी आत्ता ह्या क्षणाला खरं म्हणजे काय करायला पाहिजे, की मी माझा फोन काढून असा धरून तुमच्याबरोबर एक सेल्फी. फोटो काढला, मग व्हिडिओ ऑन करून असा, "अरे बघा माझं पॉडकास्ट शूट करतायत." आणि इकडून बाहेर पडण्यापूर्वी मी ते पोस्ट करायला पाहिजे, की हे या तारखेला येणार आहे, ह्या चॅनलवरती बघायला विसरू नका. हां. हे करायची मग काय गरज आहे? मग का करू? म्हणजे आता मी नाही बदलून घेणार आहे. पण आता असा एक ट्रेंड आहे. हां. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. एक ट्रेंड असा आहे, की तुमचे फॉलोअर्स किती आहे याच्याप्रमाणे तुम्हाला कामं भेटतात. हो, हो. मग ह्या ट्रेंडविषयी तुमचं काय? चांगलं आहे. ज्यांना मिळत असतील फॉलोअर्स जास्त असल्यामुळे, त्यांना मिळू देत. नक्की मिळू देत. त्यांना मिळू दे. त्यांना मिळू देत. मला जे मिळेल ते मी माझ्याकडून इमानदारीत चांगलं करायचा प्रयत्न करेन. ते बघितल्यानंतर जर का कोणाला आवडलं, तर तो मला परत बोलवेल किंवा दुसरा कोणीतरी बोलवेल. पण म्हणजे प्रोफाईल ओपन केल्यावर, सोशल मीडिया प्रोफाईल ओपन केल्यावर
त्यातल्या कुठल्याही पोस्टवर क्लिक करण्यापूर्वी वरचा आकडा बघून अरे हा मस्त आहे हा असं ठरवलं जाण्यात काही पॉईंट नाही. त्याच्यापेक्षा बघ काय काम करतो, कसं काम करतो, आपल्याला चालणार आहे का नाही चालणार आहे, ते बघून मग ठरवलेलं बरं. पण आता नवीन एक वाद गाजायला लागलाय, अगदी लेटेस्ट आहे, की इन्फ्लुएन्सर हे कलाकारांपेक्षा जास्त पैसे कमवतात. हो, हे खरं आहे. म्हणजे ह्याकडे तुमचं लक्ष आहे. हो हो, मला माहिती आहे ना. कारण मी ॲडव्हर्टायझिंगची पण कामं करतो ना, त्यामुळे हां. त्यामुळे माहिती आहे. इन्फ्लुएन्सर्सना खूप चांगले पैसे मिळतात, खूप जास्त पैसे घेतात ते, खूप जास्त बिझी पण असतात. कारण त्यांना रोजच सगळीकडे जाऊन अरे ये झाड के साथ में मेरा फोटो देखो, मेरा व्हिडिओ देखो, ते 24 तास बिझी असतात. पण मला असं वाटतं, म्हणजे मी मध्ये कुठेतरी ऐकलं होतं की मधल्या काळात टेलिव्हिजनवरती हा ट्रेंड आलेला होता की हे फॉलोअर्स बघून कास्टिंग करणे. हां. आणि मग हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलं की अरे ते ठीक आहे, पण हे अभिनय काही नव्हे, यांचं काम नव्हे. हां. सो पण आता नवीन ट्रेंड एक आलाय, की चित्रपटामध्ये एक तरी इन्फ्लुएन्सर घेणं. हो हो. हो, अरे वा, हे नव्हतं माहिती मला. हा एक ट्रेंड आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, की आता त्यांना एक खिडकी ओपन झाली चित्रपटाची. हो, अच्छा. हां. नाही, हे मला माहित नव्हतं. ठीक आहे. मी तुम्हाला आता पुढे नेतो. तर आता तुम्ही म्हणता माझ्याकडे कामं येतील, ती मी करीन. तुमच्याकडे कामं येतात कशी? काही उदाहरणं, म्हणजे मराठी, हिंदीची? मराठी, हिंदीची? उदाहरणं काही अशी? सिनेमाचं पहिलं, मग नंतर मग जाहिरातीचं सांगा. मराठीमध्ये से फॉर एक्झाम्पल समांतर हां. नावाची मराठी वेब सिरीज होती. त्यातल्या एका सीझनमध्ये मी होतो. तेव्हा स्वप्नील सुद्धा होता. स्वप्नील होताच अर्थातच. तो हो. सगळ्यामध्ये होता, मी एकामध्ये होतो. तर तेव्हा त्याच्याशी ओळख झाली. त्याच्यानंतर मग स्वप्नील आणखीन एक फिल्म करत होता, किंवा बऱ्याच फिल्म्स करतो, त्याच्यापैकी एक फिल्म जिलबी नावाची. आणि तेव्हा त्याच्या वडिलांचा रोलसाठी ते शोधत होते ॲक्टर. आणि तेव्हा त्यांनी दिग्दर्शकाला सजेस्ट केलं की अरे यांना विचारून बघ. हां. सो असं होतं. किंवा काम केल्यानंतर, मी तेच म्हटलं ना की काम एकदा केल्यानंतर जर कोणाला माझं काम आवडलं किंवा मी आवडलो, ते किंवा मी आवडलो हे मी दुसरं म्हणतोय याचं कारण ते थोडं कठीण असतं. सो दोनपैकी एक काहीतरी पटलं, आवडलं, तर तो माणूस आयदर बोलावतो परत किंवा दुसऱ्या कोणाला तरी सजेस्ट करतो की अरे याच्याशी बोलून बघ ना, असं होतं. सेम गोज इन हिंदी ऑल्सो. हिंदीमध्ये पण तेच होतं. तर तुम्ही सिंगम रिटर्न वगैरे केलं? सिंगम अगेन. सिंगम अगेन, हां. त्याच्यामध्ये तो कसं काय मग? नाही, तो तर त्याची तर प्रॉपर ऑडिशन झालेली होती. हां. ऑडिशन घेऊन मग त्यांनी बोलावलं होतं. ऑडिशन पाहून वगैरे सगळं झालेलं होतं. तर त्याच्यानंतर त्याने आता पुढची आणखीन एक फिल्म येईल त्याची, रोहित शेट्टीचीच. त्याच्यात त्यांनी डायरेक्ट बोलावलं. मग त्याच्यात ऑडिशन वगैरे काही गरज नव्हती. सो तेच म्हटलं ना की जर का एकदा काम केल्यानंतर आपलं पटलं, आपलं इंटरॅक्शन चांगली झाली, आपलं ट्युनिंग जमलं कुठल्या तरी लेव्हलला, कामाच्या किंवा पर्सनल लेव्हलला, तर मग परत बोलावतात. मग तरी फिल्म बऱ्याच झाल्या ना तुमच्या? बऱ्याच म्हणजे हां, म्हणजे आता बघा ना, म्हणजे पालेकरांबरोबर मी खूप खूप काम केलंय, अमोल पालेकरांबरोबर. कारण दिलीप कुलकर्णींनी नागमंडल नावाचं नाटक डिरेक्ट केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी काम केलेलं आणि त्याच्यात माझ्या आईचं काम चित्रा मावशीने केलेलं, चित्रा पालेकरांनी. सो तेव्हा आमची एक छान मैत्री जमली, गट्टी जमली. तेव्हाच अमोलदांची पण ओळख झाली आणि मग तेव्हा त्याच्यानंतर मग मी त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली, पालेकरांसोबत. पण मग एका पॉइंटला असं झालं की ते काहीही करत असले की त्याच्यात मी पाहिजेच. काही ना काहीतरी कपॅसिटीमध्ये मी पाहिजेच. म्हणजे ती एक कृष्णकली नावाची सिरीज केली होती कलकत्त्याला. तर तिथे त्यांना त्यांच्यासोबत इकडचा एक
EP पाहिजे होता विश्वासाचा, की जो तिकडे लोकांकडनं काम करून घेऊ शकेल. हां. आणि त्यांना माहिती होतं, की मी माझं प्रोडक्शन हाऊस आहे, मी डिरेक्ट करतो, मी प्रोड्यूस करतो. सो मला ते जमेल असं त्यांना वाटलं. सो त्यांनी मला ते विचारलं, की तुला वेळ काढता येईल का? तिकडे येशील का? तर मी तिकडे EP म्हणून गेलो. ते EP म्हणून गेल्यानंतर मग तिथे ऑडिशन्स घेताना असं लक्षात आलं, की त्यांना पाहिजे तसा सीरियलमध्ये हिरो मिळत नाहीये बंगाली. आता मी आलोच आहे शूटिंगला, तर तर आता तूच तो. अच्छा. असं असं ते झालं होतं. बट अपार्ट फ्रॉम दॅट, हां. की ट्युनिंग होणं हां. हे महत्वाचं. ते चांगलं झालं एकदा, की परत आपण करतच राहतो काम. अच्छा. मग असं अमोल पारेख सो नागेश कोकनूर सोबत इक्बाल हां? इक्बाल केलं होतं? नाही, इक्बाल नाही. सगळ्यात पहिल्यांदा केलेलं होतं ते सपनो की उडान नावाचा अँट पिक्चर्स नावाचा एक चॅनल आहे. तो अँट पिक्चर्स लॉन्च होणार होता. सो त्याच्या लॉन्चसाठी म्हणून त्यांना एक फिल्म करून पाहिजे होती. पण ती फिल्म छोटीशी फिल्म पाहिजे. पण त्याच्यात सगळं पाहिजे. इमोशन, ड्रामा, हे ते सगळं पाहिजे असं त्यांची आयडिया होती ॲडव्हर्टायझिंग एजन्सीची. आणि त्यामुळे ते नागेश कोकनूर करत होते. आणि त्यांना पण तो मिळत नव्हता. कोण हा माणूस, कोण बापाचं काम करणारा कोण? आणि तेव्हा तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये कोणाशी तरी माझं बोलणं चालू होतं दुसऱ्या कामासाठी. आणि WhatsAppवरती त्यांनी फोटो बघितला आणि त्यांना म्हणलं, हा कोण आहे? याला विचार ॲक्टिंग करणार का? तर मला फोन केला. काय करतोयस? काय चालू आहे? पुढे काय आहे? 15 दिवस, 20 दिवस? म्हटलं, काय तेव्हा काही नव्हतं तसं. भेटायला ये. मग बँड्राला गेलो, भेटलो आणि हाच तो लॉक. ते झालं. ती केल्यानंतर मग त्यांनी धनक नावाची फिल्म केली होती. खूप सुंदर फिल्म होती. तुम्हाला माहीत नाही, तुम्ही पाहिली असेल तुम्ही. धनक. अतिशय सुंदर फिल्म. सो त्या धनकमध्ये एक ट्रक ड्रायव्हरचं कॅरेक्टर होतं. ते त्यांनीच बोलावलं परत. आता ही 2 वेगळीच कॅरेक्टर्स झाल्यानंतर मग त्यांची ती सिटी ऑफ ड्रीम्स ती वेब सीरीज त्यांनी सुरू केली. आणि त्या वेब सीरीजमध्ये एक सायलेंट ॲसेसिन होता. तो जाऊन फक्त लोकांना शांतपणे मारतोय. काही दुसरं करतच नाहीये. मला वाटतं मला 3 किंवा 4 डायलॉग्स असतील त्याच्यात. पण ॲक्शन, प्रॉपर ॲक्शन आणि वेगळाच एक्सपिरियन्स होता तो. सो ते असंच होतं, की मग लोकं बोलवत राहतात. मग एकदा अनुभव चांगला आला, की मग बोलवतात. मग तुमच्या बोलण्यावरनं माझ्या असं लक्षात येते, की ही जी 1-2 दिवसाची कामं आहेत, म्हणजे ज्याला आपण आपल्या इंडस्ट्रीच्या भाषेत डेली वेजेस किंवा एकेका दिवसाची काम त्याला म्हणतो आपण, की 1 दिवसासाठी या, पैसे घ्या, संध्याकाळी निघून जा. तुमची काही तक्रार दिसत नाहीये. नाही, पण नाही, अशी नाही कामं केलेली मी कधीच. नाही, पण आता ही जी कामं तुम्ही 2 दिवसाची दिसतायत ना, कुठली? ही आता तुम्ही जी काही सांगितली, काही छोटे-छोटे रोल तुमचे जे असतात ते. नाही. मग? आता सपनो की उडान जे होतं, ती कंप्लीट प्रॉपर बाप आणि लेक नाही यांच्याबद्दलचीच ते होती हां. फिल्म. धनक, ते सुद्धा धनकमध्ये सगळंच म्हणजे तो काय म्हणायचं त्याला, ऑन्सेंबल टाईपची फिल्म होती. खूप सगळे ॲक्टर्स होते. सगळ्यांचेच असे 4-5च सीन्स होते. सिटी ऑफ ड्रीम्स प्रॉपर शूट होतं. प्रॉपर बरेच दिवस शूट होतं ते. किंवा फॉर दॅट मॅटर सिंघम अगेन हे सुद्धा म्हणजे सिंघम अगेन ॲक्चुअली जी रिलीज झाली ती एडिटेड आहे फिल्म. हां, मग ती त्याच्यावरूनच इम्प्रेशन तसं पडतं. खूप हां. मोठी फिल्म होती. म्हणजे खूप झालेली मोठी. त्यातनं बरंच काय काढलेलं आहे. ते अर्थात आता हे हिंदीमधल्या आणि रोहित शेट्टीसारख्या प्रोडक्शनला ते जमू शकतं, की एवढं सगळं करून बाजूला काढून टाकायचं, की नाही लेंथ जास्त होते म्हणून. तर ते आपल्याकडे मराठीमध्ये नाही होणार. लेंथ वाईज छोटे-छोटे रोल्स केलेले आहेत. ही फॅक्ट आहे. फॅक्ट आहे ना. हां. ज्याच्याबद्दल काही दुमतच नाही. पण ॲट द सेम टाईम हे सुद्धा मला अगदी नक्की सांगावंसं वाटेल, की
हे डेली वेजेस सारखं काम नव्हे. कारण जी आहेत कॅरेक्टर्स ती प्रॉपर कॅरेक्टर्स केलेली आहेत. त्याला काहीतरी अर्थ असलेली कॅरेक्टर्स केलेली आहेत. त्याला सुरुवात आणि शेवट असलेली कॅरेक्टर्स केलेली आहेत. त्यामुळे डेली वेजेसवाले कॅरेक्टर्स नाही आणि तशी ट्रीटमेंटसुद्धा कुठेच नाही. सगळीकडे फॉर्च्युनेटली एवढी चांगली ट्रीटमेंट मिळते, स्पेशली हिंदीमध्ये. ते बजेटमुळे असेल. अर्थात मराठीमध्ये मी फार काही केलेलं नाही. मराठीमध्ये सगळ्यात जास्त काम पालेकरांकडेच केलेलं आहे आणि तिकडे तर घरातल्यासारखंच असतं. त्यामुळे तिकडे काही प्रश्नच नाही. बाकी मराठीमध्ये समांतर केली होती, त्याला चांगली होती ट्रीटमेंट. झिलबी करताना एकंदरीतच घोळच खूपच जास्त होते. सो त्याबद्दल काय आता म्हणजे पण पण हां, म्हणजे ते तुम्ही म्हणताय तो पॉइंट करेक्ट आहे, की छोटी लेंथवाली कॅरेक्टर्स केलेली आहेत. ज्याबद्दल थोडंसं एक कुठेतरी बारीक सळणं म्हणतात तसं आहे, की एक काहीतरी चांगलं कॅरेक्टर मिळायला पाहिजे, जे नीट प्रॉपर प्रॉमिनंट प्रायमरी कॅरेक्टर आहे असं. याची वाट मी सुद्धा बघतोच आहे. मी बघतोय वाट. ते येईल. पण तुमची जाहिरात तर आम्ही नेहमीच बघतो की अनेक जाहिरातींमध्ये. करेक्ट. जाहिराती खूप केल्यात आणि आता एवढ्या जाहिराती केल्यात, की आता मी जाहिरात ही करायची आहे आणि आम्हाला तुम्ही हवे आहात असं म्हटल्यानंतर सुद्धा म्हणतो मला आधी स्क्रिप्ट पाठव. मला आधी स्क्रिप्ट बघू देत काय आहे ते. त्याच्यानंतर मी सांगतो मी करेन का नाही करणार. म्हणजे असाच पार्टी सिक्वेन्स आहे, त्याच्यामध्ये एक रिॲक्शन पाहिजे, पण तूच पाहिजे तर असं मला काही करायचं नाही आहे. हां. किंवा काहीतरी असं गाडीतनं चाललेत आणि गाडीत मागे आजी आजोबा बसलेत, त्याच्यात आजोबा पाहिजे. मला नाही करायचं आहे. मी नाही करणार. डान्स वगैरे म्हणजे तर मी बापरे घाबरा बाबा. अच्छा. नाही. मग कधी झाली होती ऑफर अशी गाण्याचं? नाही. डान्स म्हणजे हे ॲड फिल्मसाठीच. हां, ॲड ते फिल्ममध्ये येतात. ॲडमधली आली होती? हां. डान्स करायचा आहे, डान्स कराल का? अच्छा. मला नाही करायचं आहे. मला मारामारी करायला सांग, मी करेन. डान्स नाही करणार मी. मग घर जिंदगी में एक ही बार बनता है. करेक्ट. हे स्लोगन तर एकदम हिट आहे. हो. घर जिंदगी में एक ही बार बनता है. ते इतकं नेमकं येतं ना आणि हे सत्य आहे. करेक्ट. हे माणसाच्या आयुष्यातलं एक मोठं सत्य तुमच्या तोंडून येतं ते. ते म्हणजे तो क्लायंट आणि ती एजन्सी आणि ते प्रोडक्शन हाऊस, ते सगळेच जण एवढे पर्टिक्युलर होते प्रत्येक बाबतीत. म्हणजे घर जिंदगी में एक ही बार बनता है. एक बार अच्छे से सोच लो. आता हे बोलताना कुठल्या शब्दावरती किती जोर पाहिजे, किती नाही पाहिजे, कुठला शब्द नुसताच सोडून द्यायचा आहे, पासून ते हे बोलताना एक्सप्रेशन एक्झॅक्टली कसं पाहिजे. तू त्याला ओरडत नाही आहेस, तो खूप लहान पण नाही आहे, तो मोठा मुलगा. एवढे पर्टिक्युलर होते, एवढे हो. एक्स्ट्रीमली पर्टिक्युलर. म्हणजे अपार्ट फ्रॉम व्हाईल शूटिंग मला असं वाटतं, की म्हणजे माझं डिस्कशन झालं नंतर जेव्हा डबिंगला गेलो तेव्हा, फिल्म एडिट झाल्यानंतर त्याचं एक कट आधी प्रोडक्शन हाऊसमध्ये बघितला गेला. मग त्याच्यात डिरेक्टरनी चेंजेस सांगितले, हे झालं ते झालं. मग परत एकदा परत चेंजेस. असे प्रोडक्शन हाऊसमध्येच 4 कट्स झाले, 4-5 कट्स झाले. त्याच्यानंतर मग ती एजन्सीमध्ये गेली. एजन्सीमधून परत जरा हे इकडे असं कर, ते तिकडे तसं कर, असं कर तसं कर, असं कर तसं कर, असे 4 राऊंड्स परत झाल्या. त्याच्यानंतर क्लायंटकडे जो प्रॉडक्ट मॅनेजर लेवल तिकडे काही सजेशन झाल्या. सगळ्यात शेवटी टॉपमोस्ट बॉसनी त्याला दाखवल्यानंतर त्यांनी आणखीन 1-2 गोष्टी सांगितल्या. त्या झाल्यानंतर मग फिल्म डबसाठी गेली आणि मग ती रिलीज झाली. एवढे पर्टिक्युलर आहेत ते. आदित्य बिर्ला ग्रुप. म्हणजे
काहीच्या काही पर्टिक्युलर एवढं छोट्या छोट्या म्हणजे ॲडव्हर्टायझिंगमध्ये किंवा ॲड फिल्म बनवताना त्या प्रत्येक डिटेलमध्ये खूप काय काय असतं आणि सगळ्यांचं लक्ष असतं शूट करताना एडिट करताना आणि त्या गोष्टी तशाच्या तशा तिथेच असायला पाहिजेत तशाच व्हायला पाहिजेत. खूप बारकाव्याने काम होतं. पण तरीसुद्धा हे करताना ते प्रकर्षाने जाणवलं की बाप रे! म्हणजे म्हणजे किती असा माणूस मॉनिटरवरती बसून बघत होता तो क्लायंटकडचा एक माणूस, एजन्सीमधला एक माणूस, प्रोडक्शनमध्ये डिरेक्टर. आणि शॉट चालू असतानाच तो असा रिॲक्ट व्हायचा आणि ते लक्षात यायचं की यार नाही याला हे काहीतरी लागलंय, याला काही पटलेलं नाही आहे. हे हे मी बघत होतो. पण वेगळाच अनुभव होता आणि खूप चांगली माणसं म्हणजे व्हेरी प्रोफेशनल, एक्स्ट्रीमली प्रोफेशनल. अशीच एखादा आणखीन अनुभव? दादी नावाची एक शॉर्ट फिल्म आहे. हेल्पेज इंडियासाठी बनवलेली. सो त्याच्यात ती एक म्हणजे तो एक घरातला मुलगा ऑफिसमधनं येतो. त्याची बायको आहे घरात, त्याची मुलगी आहे घरात आणि त्याची म्हातारी आई आहे. आणि तो येतो, तो येताना आईची औषधं पण आणली आहेत आणि समोसे आणलेत त्याने. आणि आईला हे सगळं खायला आता मनाई आहे. आई म्हातारी आहे, खूप म्हातारी आहे. आणि आईला त्या समोसे म्हटल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं की अरे खायला पाहिजे जरा, समोसा पाहिजे मला पण. आणि मग ती त्या मुलाला मस्का मारायला लागते की अरे मग मस्का नाही ॲक्च्युली म्हणजे ती म्हणते की अरे तुम्ही खाता मला पण पाहिजे. आणि बरी आहेस ना तुला काय जरा काहीतरी खाल्लंस की तुझं लूज मोशन्स वगैरे चालू होतात, तुला काय मिळणार नाही आहे. ते आई रुसते की हां बरोबर आहे तू आता ऐकव मला, मला हेच होणार मला तेच होणार असाच वागतो माझ्याशी. पण ते समोसे मला मग ती नातीला विचारते ते समोसे तसेच आहेत का गं? मी खायचे ना तेव्हा ते असे असायचे, त्याच्यात बेदाणे असायचे, त्याच्यात हे असायचं. मुलगा परत एकदा म्हणतो की सगळं तसंच्या तसं आहे, तुला मिळणार नाही आहे आणि परत परत तेच तेच बोलू नकोस. आणि ती पूर्णपणे अशी ऑफ होते आई की यार म्हणजे हा काही केलं पटतच नाही आहे, हा काय देणार नाही. आणि रुसून बसली आहे आणि शेवटी तो मुलगा तिला एक समोसा देतो ओह! आणि मग ती अच्छा. कौतुकाने खाते. खूप छान साधंसं स्क्रिप्ट होतं. आजीचं म्हणजे आईचं काम करणाऱ्या ज्या आजी होत्या, अमेझिंग काम केलं होतं. म्हणजे म्हणजे फक्त निव्वळ सुंदर. ते जे मी म्हटलं ना लहान मुलांना जशी इनिबिशन्स नसतात, हां. एक्झॅक्टली तशाच त्या होत्या, की बेधडक. हिंदीमध्ये फिल्म आहे, त्या रुसल्यानंतर चिडून निघतात. त्या मराठीत बोलायला लागल्या. पण त्या एवढं गोड काम केलं. पद्मिनी सरदेसाई नावाच्या आजी आहेत त्या. अच्छा. आणि खूप खूप सुंदर, खूप सुंदर काम केलेलं. सो त्या आजींच्यामुळेच एवढं सुंदर साधं सरळ स्क्रिप्ट होतं आणि ते त्यांच्या त्या परफॉर्मन्समुळे एका वेगळ्या लेव्हलला गेलं. सो दॅट अगेन वॉज अनदर व्हेरी गुड एक्सपिरियन्स. ती मुलगी जिनी ती डिरेक्ट केलेली सना अहमद नावाची. तिने ती फिल्म केलेली होती ती आणि मग त्या सगळ्याच त्यांची ती सगळी जी काही गँग होती, डी-ओ-पी आणि ते सगळे. ते सगळे मिळून ते बनवत होते त्यांच्या शोरीलसाठी म्हणून. स्वतःचे पैसे घालून काहीही हो. नव्हतं. मग त्यांनी ती फिल्म केली, की जेणेकरून ती फिल्म दाखवून त्यांना काम पुढे मिळायला लागेल. पण ते करताना सुद्धा त्यांचे एवढे सगळे बारीक-बारीक डिटेल्सवरती लक्ष होतं प्रॉपर आणि परफॉर्मन्स, ते वाक्य, तो समोसा सगळं खूप 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 सुंदर होतं. हे आशय मोठा. हां. हे सो महत्वाचं. अशा विषयामध्ये काम करायला मला जास्त हां. बरं वाटतं. जिथे आशय जास्त चांगला आहे एन्जॉय करतो मी ते हां. करणं. कारण त्याच्यामध्ये काहीतरी असं उगाच आउट ऑफ नोवेअर काहीतरी भलतंच काहीतरी आलेलं नसतं. काहीतरी भलतंच बोलायचं नसतं. मीनिंगफुल काम पाहिजे. मीनिंगफुल काम पाहिजे. साधं, छान, सरळ, शांतपणे केलेलं काम पाहिजे. तुमचा समायराचा आशय पण छान होता. करेक्ट. सो तेच म्हटलं, की अशा प्रकारचा विषय असला ना, हां. की ते काम करायला मजा येते. सो
त्याच्यात पण समायराच्या तुमच्या कलाकारांबद्दल समायराच्या कलाकारांबद्दल केतकी नारायणचा अनुभव किंवा केतकीने चांगलं काम केलं. केतकीने चांगलं काम केलं. केतकी खूप म्हणजे मग केतकी सुद्धा परत एकदा नवीनच होती. म्हणजे तसं काही त्यांनी फार मला वाटतं एक फिल्म केलेली आहे. हो गर्ल्स पिक्चर चित्रपट हां. हां पण ती रिलीज झालेली होती का माहिती नाही नाही, झाली मला. होती. झाली होती. हां. पण मी ती पाहिली नव्हती. हां पण तिची ऑडिशन चांगली झालेली. आणि त्याच्यामुळे तिला फायनल केलं होतं. अंकुर राठी तो जो एक फॉरेनर आम्हाला पाहिजे होता आणि आम्हाला खूप प्रेशर होतं, की अरे यार, आता तो फॉरेनर आणायचा कसा? लिहिला तर आहे. आणि त्याला मुळात पंढरपूरच्या वारीमध्ये त्याला न्यायचा कसा? हो आणि त्यांनी ते सगळं सहन करायचं कसं? म्हणजे तो असा हां ॲक्टरवाला कॉम्बिनेशन. आणि तेवढ्यात निहार शिंबेकरचा तो ओळखीचा निघाला. निहारच्या थ्रू तो आला. अमेझिंग ॲक्टर. खूप सहज, नॅचरल, अजिबात कुठे वाटतच नाही की हा अंकुर राठी आहे. तो जेसनच वाटतो थ्रूआउट. म्हणजे तो स्क्रीनवरती वाटतोच, पण शूट करताना सुद्धा वाटत होता तो, की अरे हा जेसनच आहे. एक सीन करताना तर आमचं भांडण झालं. म्हणजे तुम्ही बघितली आहे का? हो तुम्ही बघितली हो आहे? चित्रपट पाहिला मी. हां जिथे रोहित कोकाटेला पोलीस पकडतात, मारतात आणि मग हे दोघं जण सोडवतात, कारण त्यांची जस्ट ओळख झालेली असते आधी. आणि तेव्हा रोहित कोकाटे सगळ्यांना सांगतो की त्याचा कसा काय धंदा करतो, कसा तो वारीमधल्या लोकांना बायका पुरवतो पासून सगळं काय काय. आणि हा खूप वर्षानुवर्ष चाललेला धंदा आहे, हे सगळं तो सांगतो. पण ॲट द सेम टाईम माझ्या हॉटेलमध्ये पण ओळखी आहेत, तुम्हाला काय गाडी लागणार असेल तर गाडी पण मी देऊ शकतो, असं करून तो कार्ड काढतो. आणि हे ऐकून समायरा तर स्तब्ध झाली आहे, की या काय कोणाशी बोलतोय आपण, कोणाची बाजू घेऊन थांबवलं आपण. आपल्याला चांगला माणूस वाटलेला. जेसन सुद्धा तसाच आहे, की यार म्हणजे ह्याचं करायचं काय? आणि हा शांतपणे कार्ड काढून देतो, की तुम्हाला काय लागलं तर घ्या. फिल्मच्या फ्लोच्या दृष्टीने त्याने ते कार्ड घेणं महत्त्वाचं होतं, कारण त्याला नंतर तो लागणार होता. त्याचा नंबर लागणार होता. बरोबर आहे. हां त्यात तोच नंतर शोधायला मदत करतो आईला. पण जेव्हा तो सीन करत होतो, तेव्हा हा कार्ड घ्यायलाच तयार नाही. शेवटी कट केला. म्हटलं, अरे काय प्रॉब्लेम काय आहे? तो हां थांबलाय कार्ड घेऊन. हाऊ कॅन जेसन टेक द कार्ड? दिस इज ही इज रिडिक्युलस. अरे म्हटलं, अरे भाऊ, सगळं बरोबर आहे तुझं. तो घाणेरडा माणूस आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला नंतर तो लागणार आहे. तुम्हाला तो मदत करणार आहे. तुम्ही त्याला तेव्हा तुझ्याकडे ते कार्ड मिळणार आहे. तू नंबर काढून तू फोन करणार आहेस. त्यामुळे ते कार्ड तुझ्याकडे तू घेणं आवश्यक आहे. तर मला नाही, पटत नाही आहे मला. मला घ्यावंसंच नाही वाटत आहे. तर म्हटलं, बरं ठीक आहे, ओके. म्हटलं, तुला घ्यावंसं वाटत नाही आहे, हे अगदी मला पटतंय. कारण त्याने पण चांगलं काम केलं. तू खूप चांगलं काम करतोयस. तुम्ही सगळे दोघं जण खूप शिरलेले आहात आतमध्ये. पण लक्षात ठेव, आपण फिल्म करतोय. हा काही खराब पिंप नव्हे, दलाल नाही नव्हे, नाही भडवा नाही. नव्हे. हां. आणि तू वारी बघायला आलेला नाही आहेस. तू ॲक्टर आहेस, तू फिल्ममध्ये काम करतोयस. ते घे कार्ड. आपण सीन कंप्लीट करूया. असं करून मग तो सीन झाला कंप्लीट. पण तो थांबला मध्ये. त्याने घेतलंच नाही. तो शॉट कट करायला लागला शेवटी आम्हाला, की अरे आता घेल, आता घेल. अरे घेतच नाहीये. ते आणि ऐनवेळची चॅलेंज आहेत. हां ही स्पॉटवरची चॅलेंज हां आहेत. हां ऐनवेळची आणि चॅलेंज. तेच त्याची रोहितची, केतकीची, सगळ्यांची इंटेन्सिटी खूप खूप चांगली इंटेन्सिटी होती. आणि खूप छान सहज अभिनय. सतीश पुळेकर सर तर म्हणजे हो ते तर आहेतच. ते तर वेगळाच क्लास आहेत. आणि त्यांची आणि माझी खूप आधीपासून लहानपणापासूनची ओळख होती. म्हणजे अच्छा. माझ्या लहानपणापासूनची. हां
आणि त्याच्या आधीसुद्धा आम्ही एका सिरीजमध्ये सिरीज नाही सिरियलमध्ये काम केलेलं होतं एकत्र. सो ते खूप छान प्रेमळ, खूप प्रेमाने बोलणारे असे आहेत. आणि बरेच कलाकार घडवलेत, हां, बरेचसे बरेच कलाकार कलाकार घडवलेत घडवलेत. त्यांनी. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. असं आहे. ॲब्सोल्युटली. आता आपण रॅपिड फायर घेऊया. बघूया तुम्ही आता काय सांगता ते. तुम्ही दोन्ही कालखंड बघितलेले आहेत. रीळ की रील? रीळ. कॅमेरामधलं रीळ. ते- रील मोबाईलमधलं रील नाही. हा, रील नाही. हां, अच्छा. सिंगल स्क्रीन थिएटर की मल्टिप्लेक्स? मल्टिप्लेक्स. कारण खूप आपलं स्क्रीन्सचे ऑप्शन्स मिळतात, जास्त शोज लावता येतात. बेटर टेक्नॉलॉजी अनुभवता येते प्रेक्षकांना. पण सिंगल स्क्रीन थिएटरचा एखादा अनुभव? सिंगल स्क्रीन थिएटर मी आता खरं म्हणजे ना अनेक वर्षात गेलो नाही सिंगल स्क्रीनमध्ये कुठल्याच. पूर्वीचा एखादा अनुभव? पूर्वी सिंगल स्क्रीनमध्येच बघायचो सगळेच. हां, पण असं काही आठवत नाही? टाळ्या शिट्या? हां, ते आठवतात ना, ते आठवतात. पण त्या टाळ्या शिट्ट्या वगैरे अजूनही म्हणजे मल्टिप्लेक्समध्ये सुद्धा होतात की. ते आता मल्टिप्लेक्स नवीन होते तेव्हा लोक कसे शांत असायचे. हो? हो. बरं. टाळी कशी वाजवायची नाही. असा एक ऑडियन्स होता. अच्छा. हां, बरं असेल. अच्छा. व्हॅनिटी व्हॅन की मेकअप रूम? मला तसं काही फरक नाही पडत फार. म्हणजे कारण मी आतमध्ये असलो, काही व्हॅनिटी असू दे किंवा मेकअप रूम असेल, तर मी वाचत असतो. तर मध्ये वाचताना मध्येच मला सिगारेट ओढायची इच्छा होते. मग मी बाहेर असतो. हां. त्यामुळे माझा छान दोन्हीकडे वेळ चांगला जातो. आणि आणखीन थोडंसं की जर का पुस्तक नसेल माझ्याकडे त्या दिवशी, चुकून आणायचं राहिलं असेल एखादं पुस्तक, तर मग मी सेटवरच असतो. मग मी व्हॅनिटीमध्ये बसत नाही किंवा मेकअप रूममध्ये पण बसत नाही. मी सेटवरच असतो आणि मी तिकडे बघत असतो. काय चालू आहे, कसं चालू आहे, काय करतायत. बिकॉज सगळी आता टेक्नॉलॉजी बदलली आहे, इक्विपमेंट बदललं आहे, लोकांची टेकिंगची पद्धत बदलली आहे. डिरेक्टर्सची इंटरॅक्शनची पद्धत काय आहे, ॲक्टर्स कसं करतायत, टेक्निकली आणि नॉन टेक्निकली एकंदरीत खूप जास्त माणसं आणि अनुभव तिकडे जास्त मिळतो. सो सेटवरती असणं आणखीन जास्त मज्जा येते, जास्त मज्जा येते. वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल न्यूज? डिजिटल न्यूज. अपडेट नक्की डिजिटल न्यूज चॅनल भारतातले का बघावे अशा लेवलला पोचलेले आहेत. म्हणजे न्यूज चॅनल खरं तर कोण चालवतंय असा प्रश्न पडावा अशा लेवलला पोचलेले आहेत. दुर्दैव आहे. फार घाण. म्हणजे जाऊ देत, म्हणजे त्या विषयावरती बोलायला लागलं तर मी आणखीन 2 तास बोलेन. हां. मला ऑलरेडीच हे झालं, घाण वाटते मला, एवढे घाणेरडे झालेत. डिजिटल न्यूजला तुम्ही प्राधान्य देता? हां, डिजिटल न्यूज, इंडिपेंडंट न्यूज, ज्यांच्यावरती कोणाचंच अंकुश नाही, जो खरी बातमी आणि खरी बातमी देतो, त्याच्याकडनं बातमी ऐकावी. त्या बातमीला काहीतरी रंग लावून दाखवतो की असं झालंय, पण त्याच्यात ते पण चांगलं झालंय. खरं म्हणजे नाही बाबा, चांगलं नाही आहे ते, हे समजून बोलू शकणाराच चॅनल बघावा किंवा बातमी बघावी. वीकेंड ट्रिप तुम्हाला आवडते की जास्त दिवसाचं फिरणं? नाही, शॉर्ट, थोडे दिवस, 2-3 दिवस, त्याच्यापेक्षा जास्त नाही. थोडं ब्रेक मिळाला की परत यावं आपण आणि आपलं शहर. हे बस, ठीक आहे. तर असे हे ऋषी देशपांडे, तुम्ही आज आमच्या या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टसाठी आलात आणि तुमचा जो पट उलगडून सांगितला, अतिशय शांतपणे, फोकस, संयतपणे, आणि खूपशा गोष्टी या नव्याने समजल्या, त्याचीच तर आवश्यकता असते. फक्त कसं आहे की मी जसं सुरुवातीला म्हणालो की जवळपास 40 वर्ष तुम्ही या व्यवसायामध्ये आहेत किंवा या माध्यमामध्ये आहेत, आणि असं असून सुद्धा की एक कूल वाटचाल खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर ती शांतपणे आपली वाटचाल तुमची चालू ठेवूया.
पण काही गोष्टी जाणून घेणं सुद्धा आवश्यक असतं की अरे ही व्यक्ती काय आहे, हा कलाकार काय आहे, दिग्दर्शक काय आहे, त्याने येणारे अनुभव. तर हे तुम्ही आज आम्हाला सांगितलेत, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मला बोलावल्याबद्दल. थँक्यू. म्हणजे तुमचा परवा फोन आला तेव्हा मला असं झालं की अरे च्या, दिलीप ठाकूर सर मला फोन मी का केला असेल. पण मी आत्ता झालं समायराला पण खूप वर्ष झाली. आता आता काय झालं असेल, अचानक कसा काय कॉल आला. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणालात की तुम्ही हे पॉडकास्ट करताय आणि त्याच्यात तर म्हटलं मला का बोलवत आहेत म्हणजे काय? असं. सो थोडंसं मला ते आश्चर्यच वाटलेलं होतं. पण थँक्यू व्हेरी मच. नाही, पण तुम्हाला काय बोललं तर त्याचं एक तुम्हाला हे सांगतो. तुम्हाला असं म्हणजे मला असं लक्षात आलंय एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये, की असे बरेचसे चेहरे आहेत आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये, की त्यांना ना अजून फारसं जाणून घेतलेलं नाही आहे. प्रत्येकाचा एक प्रत्येकाची यशोगाथा आहे, पण प्रत्येकाचा स्ट्रगल पण आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे, अनुभव आहेत, गोष्टी आहेत, किस्से आहेत, दंतकथा आहेत. पण त्या लोकांसमोर आल्या पाहिजेत, अधिक प्रमाणात आल्या पाहिजे. आणि ते असे बरेचसे चेहरे माझ्या लक्षात येतात, की अरे नाही ह्यांच्याकडे नक्की आणि ते करेक्ट, तुमच्याकडे करेक्ट, आहेत. करेक्ट. म्हणजे आत्ताच एक इंस्टाग्रामवरती आता रील्सवरून आपण बोललो हां. होतो, त्यामुळे थोडंसं छोटंसं एक काहीतरी हां. आपण संपवूया लगेच. हां. मी फार बोलतो, माझ्या लक्षात नाही, आलंय. नाही, नाही. पण किशमिश नावाचं एक अकाउंट आहे किंवा रायता द रायता कलेक्टिव्ह नावाचं चॅनल आहे आणि त्याच्यावरती त्यांनी किशमिश नावाची सिरीज चालू केली आहे. आता त्यांनी किशमिश असं नाव त्याचं ठेवलेलं आहे. याचं कारण द्राक्ष ताजं, टवटवीत, तरुण ते किशमिश, सुकलेलं, म्हातारं आणि तरी पण ते गोड आणि त्याच्यात सगळं त्याचं हो. असं म्हणून त्यांनी ते किशमिश नाव ठेवलं आणि त्याच्यामध्ये ते अशाच सगळ्या एक वय होऊन गेल्यानंतरच्या लोकांच्या गोष्टी ते प्रेझेंट करतात. सो त्याच्यात एका आता गोष्टीमध्ये मी दोबारा नावाची गोष्ट आहे त्याच्यात मी आता हे केलं. त्याच्यात एक माझा डायलॉग होता की इतने सारे ऑप्शन्स में से मुझे ही क्यों चुना. असं मी हां. सो तो हा प्रश्न मी त्या डिरेक्टरला आणि प्रोड्युसरला पण विचारला होता. इतने सारे ऑप्शन्स में से मुझे ही क्यों चुना. तुझ्याकडे तर ऑप्शन्स खूप होते याच्यात, हा ऍक्टर कोणालाही घेता आलास. तर तोच मी तुम्हाला पण विचारणार होतो आता की इतने सारे ऑप्शन्स में से मुझे क्यों चुना. पण ते तुम्हाला उत्तर ते दिलं सांगितलं नाही, तुम्ही. की तुमच्यासारख्या अनेक कलाकारांकडे करेक्ट. सांगण्यासारखं खूप काही आहे. कारण प्रत्येकाचा आपला एक दृष्टिकोन आहे, प्रत्येकाचा आपला एक प्रवास आहे. हे ग्रामीण भागातून आलेले कलाकार, इकडे वाढलेले कलाकार, त्यांचा संघर्ष, तो जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. तुम्ही आज इकडे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर रसिक हो, इट्स मजा या आमच्या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये पुढचे असेच आपले आवडते आणि जवळची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच एक लक्ष त्याकडे असणार. खूप खूप धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.